नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आज इयत्ता 8वीसाठी असणाऱ्या NMMS व MTSE ह्या स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. इयत्ता 8वी विषय इतिहास, धडा 9वा, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 2. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ऑगस्ट क्रांती. प्रश्न क्रमांक 3. वर्धा येथे टिंबटिंब या दिवशी राष्ट्रीय सभेने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून त्याला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 14 जुलै 1942. प्रश्न क्रमांक 4. इसवी सन टिंबटिंब साली युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1939. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1935च्या कायद्याने. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब ह्या कायद्याने भारतात ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1935चा कायदा. प्रश्न क्रमांक 7. संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला म्हणून 1935च्या कायद्यातील कोणती योजना अंमलात आणली नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संघराज्य. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्रिप्स योजना. प्रश्न क्रमांक 9. 1937 मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने केव्हा राजीनामे दिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नोव्हेंबर 1939. प्रश्न क्रमांक 11. 7 ऑगस्ट 1942 रोजी टिंबटिंबच्या ग्वालियर टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई. प्रश्न क्रमांक 12. 7 ऑगस्ट 1942ला मुंबई येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मौलाना अबुल कलाम आझाद. प्रश्न क्रमांक 13. 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने कोठे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वर्धा. प्रश्न क्रमांक 14.
टिंबटिंब या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला छोडो भारत हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 ऑगस्ट 1942. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात टिंबटिंब गावात आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 16. नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 17. नंदुरबार येथे वंदे मातरमच्या घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी कोणत्या शाळकरी मुलावर गोळीबार केले व त्यांना हुतात्म्य प्राप्त झाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 18. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले व आंदोलनाचे नेतृत्व टिंबटिंब कार्यकर्त्यांकडे आले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाजवादी. प्रश्न क्रमांक 19. क्रांती अग्रणी जी. डी. उर्फ बापू लाड यांनी कोठे तुफान सेनेची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंडल. प्रश्न क्रमांक 20. देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तिथे लोकाभिमुख सरकारची स्थापना केली याला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिसरकार. प्रश्न क्रमांक 21. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील टिंबटिंब यांनी आझाद दस्ता याची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाई कोतवाल. प्रश्न क्रमांक 22. नागपूरच्या टिंबटिंब यांनी लाल सेना स्थापन केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल आवारी. प्रश्न क्रमांक 23. मुंबईमध्ये टिंबटिंब यांनी व त्यांच्या साथीदारांनी आझाद रेडिओ ह्या गुप्त प्रक्षेपण केंद्राची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 24. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने कोणती बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान व निकोबार. प्रश्न क्रमांक 25. देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित करणारी केंद्रे कोठे होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. प्रश्न क्रमांक 27. आझाद हिंद सेनेचे नेते कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 28. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 29 आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने कोणता आरोप ठेवला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजद्रोह. प्रश्न क्रमांक 30 सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 ऑगस्ट 1945. प्रश्न क्रमांक 31 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजींनी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. प्रश्न क्रमांक 32 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील कोणता प्रदेश मिळवला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आराकान. प्रश्न क्रमांक 33 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रास बिहारी बोस. प्रश्न क्रमांक 34 आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून टिंबटिंब रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण होऊन उद्रेक झाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 फेब्रुवारी 1946. प्रश्न क्रमांक 35 आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला तेव्हा त्यांच्या बचावाचे काम कोणत्या निष्णात कायदेपंडितांनी केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर.